सम. So good afternoon all of you. So in that lecture we are starting the DSBM. DSBM चा आपण 13 नंबरचा जो चॅप्टर आहे that is the financial statement. So we have started in our last lecture, last 2-3 lectures. So in that lecture, in today's lecture we are starting the next subpoint, that is the methods of financial analysis. Write down methods of financial analysis. The methods of financial analysis खूप सारे मेथड आपल्याला जे फायनान्शियल कंडिशन कंपनीची चेक केले जाते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आहे स्टेटमेंट. फर्स्ट इज कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. आता तुम्ही पाहू शकता 2018, 2019 आणि 2020. ठीक आहे. 18 मध्ये काय फायनान्शियल कंडिशन होती कंपनीची, 19 मध्ये कशी होती आणि 20 मध्ये कशी आहे. ठीक आहे. हे बघण्याचं काम कशामध्ये करतो आपण, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बघतो. राईट डाऊन दिस स्टेटमेंट कंटेन्स figures. This statement contains figures. सर एकदा परत सांगा ना. परत सांगतो. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो, 2018, 2018, 2019, 2020 कोणते रॅन्डमली आपण प्रिव्हियस इयर सिलेक्ट करतो. तिथे आता 2021 चालू आहे, तर मागचे 2-3 वर्ष आपण काय करतो, त्या वर्षातील 2018चा प्रॉफिट किती झाला होता, 2019चा प्रॉफिट आपल्याला किती झाला होता आणि 2020चा प्रॉफिट आपल्याला किती झालेला होता. ठीक आहे. याचा आपण काय करतो, कंपॅरिझन करतो एक दुसऱ्याची. आणि त्यामध्ये मग 2019चा जो प्रॉफिट चांगला झालेला आहे, तर तो का झालेला आहे त्याचं रिझन फाइंड करतो आणि तो आपण अप्लाय करतो. आणि तो अप्लाय करतो आपण कशामध्ये अप्लाय करतो, पुढच्या नेक्स्ट इयर मध्ये अप्लाय करतो. ठीक आहे. तर राईट डाऊन दिस स्टेटमेंट contains figures of two or more consecutive years, ठीक है, which give comparative view of financial condition, कहा सगळ्यांना. ठीक है. अब हमें लिखना है, दिस इज ऑल अबाउट द कंपैरेटिव फाइनेंशियल स्टेटमेंट. अब हमें लिखना है कॉमन साइज ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंटची कॉमन साइज काय आहे. ठीक आहे. किंवा कॉमनली त्याला काय साइज असते, कशी त्याची फिगर्सला, नंबर्सला आपण पर्सेंटेज मध्ये डिवाइड करतो. जसं तुम्हाला 500 मधून तुम्हाला मिळतात ना, जसं फर्स्ट इयरचा रिझल्ट जसा आला तुमचा, तर फर्स्ट इयरचा रिझल्ट आला की 500 मधून तुम्हाला 350 भेटले, तर मग त्याचं पर्सेंटेज काढतो आपण. कळलं. तो उसी तरह से परसेंटेज निकाला जाता है. जैसे फिगर दिसता है, फिगर्सला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपण कॉमन साइज फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये करतो. कळलं. ठीक आहे. राईट डाऊन अबाउट दिस. In this statement, the figures are converted into, percentage. The figures are converted into percentage to some common basis. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे फिगर्स असतील, नंबर्स असतील, ते पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केले जातात. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. आता लिहा थर्ड मेथड लिहा.
फंड फ्लो एनालिसिस, फंड फ्लो एनालिसिस, राइट डाउन, फंड फ्लो एनालिसिस. सगळे स्टूडेंट्स तुमचा कैमरा ऑन ठेवा रे, कैमरा ऑन करके रखो. और हाँ, ये आपके अप्रैल के फर्स्ट वीक में आपकी जो सेकंड सेशन एग्जाम होने वाली है, ठीक है, त्याच्यासाठी तयार राहा. तुमच्या अटेंडन्स त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांची अटेंडन्स भरती आहे त्यांना प्रॉब्लेम नाही, पण ज्यांची अटेंडन्स नाही आहे त्यांना डिवाय केलं जाईल एक्झाम मधून. फ्लो, फंड फ्लो अनालिसिस. फंड फ्लो अनालिसिस म्हणजे काय, त्यामध्ये जो पण कॅपिटल, सोर्स ऑफ कॅपिटल म्हणजे जो पण पैसा कंपनीकडे येतोय, ठीक आहे, तो सोर्स आणि किती यूज केला गेला. जसे 1 लाख रुपीज कंपनीकडे आले आणि त्यांनी किती यूज केले, 50,000, 50,000 यूज केले, म्हणजे किती वाचले आपल्याकडे, हमारे पास कितने बचे, 50,000 बचे. तो ये इसमें चेक किया जाता है फंड फ्लो एनालिसिस मध्ये. कळतंय सगळ्यांना, ठीक आहे. आवाज ऐकू येतील माझी क्लिअर सगळ्यांना. चले आता लिहा फोर्थ मेथड, रेशो एनालिसिस. ही खूप मोठी मेथड आहे, पण चांगली मेथड त्यामध्ये डिस्क्राइब केलेली आहे. रेशो मेथड, रेशो मेथड आपण पाहतो ना. आता रेशो कसं पाहतो आपण, फॉर एक्झाम्पल जर तुमचा पर्सेंटेज आणि तुमच्या कलिगचा पर्सेंटेज किंवा तुमच्या क्लासमध्ये अदरच्या स्टुडंटचा पर्सेंटेज, आता यांचा पर्सेंटेज कसं काढतो आपण, पर्सेंटेज काढतोच, पण रेशो पाहतो. त्यांचा 1/3 माझ्यापेक्षा जास्त आहे पर्सेंटेज, किंवा त्यांचा माझ्यापेक्षा कमी आहे, है ना, त्याला म्हणतो आपण रेशो अनालिसिस. हे न्यूमेरिकल नंबर्स असतात, ते एक दुसऱ्याची कंपॅरिझन म्हणून यूज आपण करतो. राईट डाउन. इट इज मोस्ट पॉप्युलर मेथड, इट इज मोस्ट पॉप्युलर मेथड, इट इज मोस्ट पॉप्युलर मेथड of financial analysis. It is most popular method of financial analysis. It is most popular method of financial analysis, of financial analysis, of financial analysis. ठीक है. तर यामध्ये पण काही टाइप आहे, त्याच्यानुसार आपण काय करतो, रेशो अनालिसिस करतो. ठीक आहे. तर कोणते मेथड आहे, स्मॉल ए लिक्विडिटी रेशो, स्मॉल ए लिहा, लिक्विडिटी रेशो, लिक्विडिटी रेशो. सेकंड लिखो सॉल्वेंसी, सॉल्वेंसी रेशो, सॉल्वेंसी रेशो. हे मेथड कशाचे आहे, रेशो अनालिसिसचे मेथड आहे. ठीक आहे. तर पहिला आहे स्मॉल ए लिक्विडिटी मेथड, सेकंड आहे सॉल्वेंसी रेशो, थर्ड आहे स्मॉल सी ऍक्टिव्हिटी रेशो, आणि स्मॉल डी आहे प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिटेबिलिटी. स्मॉल ई है मिसलेनियस, स्मॉल ई इट इज द मिसलेनियस. ठीक है, म्हणजे रिअर यूज केले जातात. तर कोणकोणते आहे, लिक्विडिटी. परत सांगा मला, सांगा कोणकोणते मेथड सांगितले मी, सांगा. तुम्हाला मी ऑफ केलं ना वाटतं. बोलो कौन कौन से मेथड बोले मैंने अभी, मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. हो, अजून सॉल्वंट, ऍक्टिव्हिटी रेशो, बरोबर. हो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, मिसलेनियस. आणि मिसलेनियस. ठीक आहे. हे सगळे काय झाले, रेशो अनालिसिसचे सब टाइप झालेले आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण डिस्कस करू लिक्विडिटी रेशो. राईट अबाउट लिक्विडिटी रेशो. तर लिक्विडिटी रेशो बद्दल आपण डिस्कस करणार आहोत.
हा लिक्विडिटी रेशो काय असतो? क्या रहता है लिक्विडिटी रेशो? तो यामध्ये अनालिसिस केला जातो. इट इज द शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन अनालिसिस. इट इज द शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन अनालिसिस केलं जाईल. यामध्ये कंपनीची शॉर्ट टर्म म्हणजे 6 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी चेक केलं जाईल कंपनीची फायनान्शियल पोझिशन बरोबर चालू आहे का नाही. ठीक आहे. तर यामध्ये राईट डाऊन this ratio analysis short term financial position. This ratio analysis short term financial position of the company. This ratio analysis short term financial position of the company. Short term financial position of the company. कंपनीचे फायनान्शियल पोझिशन यामध्ये चेक केले जाते. ठीक आहे. शॉर्ट टर्म मध्ये जसे 3 महिने असतील, 6 महिने असतील, 9 मंथ असतील, 10 मंथ असतील, 12 मंथ असतील, ते शॉर्ट टर्म मध्ये कंपनीची फायनान्शियल पोझिशन चेक केलं जाईल. जर जास्त असेल तर मग कंटिन्यू केलं जाईल. जर कमी असेल तर मग त्याच्यावर काही सोल्युशन काढलं जातं. बरोबर. तर 2 मेथड्स आहे यामध्ये. 2 रेशोज आपण चेक केला जातो. करंट अँड क्विक रेशो. राईट डाऊन करंट अँड क्विक रेशो. करंट अँड क्विक रेशो. तर मग करंट रेशो काढण्यासाठी काही फॉर्म्युला आहे ते खाली येऊन गेलं मी. करंट रेशो इज इक्वल टू करंट assets. Current ratio is equal to current assets divided by current liabilities. ठीक है. करंट रेशो इज इक्वल टू करंट assets अपॉन करंट लायबिलिटीज. ऍसेट्स म्हणजे काय? मालमत्ता. करंट मालमत्ता म्हणजे आत्ताची मालमत्ता अपॉन करंट लायबिलिटीज म्हणजे मालमत्ता सोबत लायबिलिटीज म्हणजे आपल्याला काही उणे आहे, आपल्याला काही कर्ज आहे तर त्याला म्हणतो आपण लायबिलिटीज. ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय? करंट रेशोचा करंट ऍसेट अपॉन करंट लायबिलिटीज. कळलं. आणि क्विक रेशो मध्ये लिहा. क्विक रेशोचा फॉर्म्युला लिहा. क्विक assets upon current liabilities. Quick assets upon current liabilities. हे चेक केलं जातं कशामध्ये? लिक्विडिटी रेशो मध्ये चेक केला जाईल. कळलं. ठीक आहे. लिक्विडिटी रेशो मध्ये करंट ऍसेट्स अँड अपॉन करंट लायबिलिटीज. क्विक ऍसेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. हे 2 फॉर्म्युलाज आहे त्याच्यासाठी लिक्विडिटी रेशो काढण्यासाठी. कळलं सगळ्यांना? येस और नो? ठीक आहे. आता स्मॉल बी लिहा. सॉल्व्हन्सी रेशो. राईट डाऊन स्मॉल बी म्हणजे रेशो अनालिसिस मध्ये चालू आहे. लिक्विडिटी रेशो संपलेला आपला. आता आपण पाहू सॉल्व्हन्सी रेशो. सॉल्व्हन्सी रेशो. या सॉल्व्हन्सी रेशोला अजून एक वर्ड आहे. लेवरेज रेशो. जैसे स्पेलिंग में LEVERAGE.
leverage ratio, leverage ratio. ठीक आहे, सॉल्व्हन्सी रेशो म्हणतात आपण लेव्हरेज रेशो. तर त्याचे दोन फॉर्म्युलाज आहेत किंवा दोन रेशो त्याच्यामध्ये यूज करतो आपण. एक आहे डेबिट इक्विटी रेशो, डाउन डेबिट इक्विटी रेशो. ठीक है, डेबिट इक्विटी रेशो. और दूसरा है डेबिट टू टोटल कैपिटल, डेबिट टू टोटल कैपिटल. ठीक है, डेबिट टू टोटल कैपिटल. आता डेबिट इक्विटी रेशो ज्याचा फॉर्म्युला आहे लॉन्ग टर्म इक्विटी, लॉन्ग टर्म डेबिट and shareholder equity and shareholder equity and shareholder equity. हा एक फॉर्म्युला आहे डेबिट इक्विटी रेशोचा. आणि डेबिट टू टोटल कॅपिटलचा रेशो आहे डेबिट टू टोटल कॅपिटल. याचा रेशो लिहा लॉन्ग टर्म डेबिट अपॉन परमनंट कॅपिटल, लॉन्ग टर्म डेबिट अपॉन परमनंट कैपिटल, लॉन्ग टर्म डेबिट अपॉन परमनंट कैपिटल, लॉन्ग टर्म डेबिट कॉमा अपॉन परमनंट कैपिटल. तो हाँ फॉर्मूला है डेबिट टू टोटल कैपिटल रेशो. ठीक है, तो ये हो गया सॉल्वेंसी रेशोचा एक्झाम्पल्स किंवा सॉल्वेंसी रेशोचे कसे काढले जातात त्याचे रेशो आपण दोन पाहिलेले. त्याच्यानंतर लिहा ऍक्टिव्हिटी रेशो, ऍक्टिव्हिटी रेशो. ऍक्टिव्हिटी रेशो. ऍक्टिव्हिटी रेशोला अजून एक वर्ड आहे इफिशियन्सी रेशो. ऍक्टिव्हिटी रेशोला अजून एक वर्ड आपण यूज करतो त्याला म्हणतो आपण इफिशियन्सी रेशो. क्या बोलते हैं इफिशियन्सी रेशो. बराबर. तर याचे दोन रेशोज आपण यूज करतो ऍक्टिव्हिटी रेशो काढण्यासाठी. एक आहे कॅपिटल, कॅपिटल मध्ये ITR, कॅपिटल ITR. त्याचा फुल फॉर्म लिहा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. ठीक आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. तर याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे त्यांचा कॉस्ट. आणि खाली आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी, ॲव्हरेज इन्व्हेंटरी किती होते ते. म्हणजे हा फॉर्म्युला झाला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा. आता कॅपिटल टर्नओव्हर रेशो. ऍक्टिव्हिटी मध्ये घ्या दोन्ही पण. ऍक्टिव्हिटी रेशो मध्ये सेकंड लिहा कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे नेट सेल्स ठीक आहे. याचा फॉर्म्युला लिहा थोडंसं चेंज करा. वरती लिहा सेल्स, सेल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी, सेल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी, सेल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ठीक है, so this is all about the activity ratio.
ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे आपण नंतरच्या लेक्चर मध्ये पूर्ण कव्हर करून टाकू. ठीक आहे. आता फक्त हा चॅप्टर नेक्स्ट लेक्चर मध्ये संपून जाईल. आता 14 नंबरचा चॅप्टर फक्त बाकी असेल. कोणता? बजेटिंग. तो संपला म्हणजे आपला सिलेबस पूर्ण संपवून जाईल. त्याच्यानंतर आपण मग सेकंड सेक्शन एक्झाम होईल तुमची. त्याच्यावर आपण मग नंतर प्रैक्टिस टेस्ट घेत जाओ. ठीक है. प्रैक्टिस टेस्ट लेते जाएंगे हम और उसके बाद फिर डायरेक्टली फाइनल एग्जाम आपकी जून में होने वाली है. फाइनल एग्जाम. ठीक है. सेकंड इयरची फायनल एक्झाम जूनच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. तुमची अटेंडन्स घेऊन टाकतो मी. कळलं सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? पूछो, किसको कुछ प्रॉब्लम होंगे तो. ठीक है. किसी को कुछ क्वेश्चन पूछना है पूछ सकते हैं अभी. मी अनम्यूट केलेले सगळ्यांना विचारा. हा हा. सर फायनल एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन? फायनल एग्जाम मला तर वाटत आहे आतापर्यंत तुमचं ऑनलाईन चालू आहे सगळं. अभी तक ऑनलाइन ही चल रहा है. तो फाइनल एग्जाम भी एमसीक्यू पर होने के चांसेस है. आणि सेशनल सर? सेशनल एग्जाम पण एमसीक्यूज वर. ठीक आहे. त्याचे वेळोवेळी इन्स्ट्रक्शन दिलं जाईल. आता त्यांनी जर सांगितलं गव्हर्नमेंटने का तुमची डिस्क्रिप्शन मध्ये होईल तर डिस्क्रिप्शन मध्ये पण होऊ शकते पण त्याचे चार्जेस कमी आहे. एमसीक्यू वरच एक्झाम होऊ शकते तुमची. ठीक आहे. कारण असं नाही का फक्त 4 एप्रिल पर्यंतच लॉकडाऊन असणार आहे. त्याच्या पुढे पण वाढू शकतो अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन. ठीक आहे. जसं कंडिशन असेल त्याच्यानुसारच ते चालेल. पण मला वाटतं सेफ झोन जो आहे एक्झामचा तो एमसीक्यूजच आहे. तर त्याच्यानुसारच ते एक्झाम गव्हर्नमेंट घेऊ शकते. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? सर सेकंड सेशनल साठी एमसीक्यू सेंड करा. सेकंड सेशन साठी मी एमसीक्यूचा एक क्वेश्चन बँक आहे मी सेंड करेन. ठीक आहे. चालेल. संध्याकाळपर्यंत मी सेंड करतो. अजून सेकंड सेशनल कधी आहे सर? सेकंड सेक्शन ही अप्रैलच्या फर्स्ट वीक मध्ये आहे. अप्रैल के फर्स्ट वीक में होंगी सेकंड सेक्शनल एग्जाम. ठीक है. और किसी क्वेश्चन? पूछो. ठीक आहे. सो मी आता इथे स्टॉप करत आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.